काजल आले बा, या ना. आले का? खूप ऑर्डर होत्या आज. थकले का? खूप. दिवसभर कामाची दगदग दगदग असते. काय करते? मग तुझ्याकडे येतो ना तेव्हा सगळं हे बघा, आता हात फिरवला ना तरी सगळा मूड माझा एकदम फ्रेश होऊन जातो लगेच. सरळ झोपा, मग मान दुखेल. काय करते? काय नाही, काम वगैरे आवरलं सगळं. लसूण सोलून ठेवत होते. आता लग्न झालं, थोडी जबाबदारी ठेवावी लागते ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मी तर घरात खायला प्यायला सगळ्या गोष्टी आणायच्या म्हणल्यावरती मग काम करावंच लागेल की नाही. मग आता तुम्ही नाही करणार तर दुसरं कोण करेल? नाही काय गुंड्याकाड करायचं नाही. मूड झालंय. नाही. काही पण नॉनसेन्स. तुम्हीच. तूच. काय काय कुठं काय काय करते? काय नाही, आवरत होते. जाऊ दे, मी आवरून घेते. थकलेत ना तुम्ही? माझा थकवाच निघून जातो. तू जवळ आली का माझा सोडा थकवा, बाई, मला काम करायचंय. तू माझा थकवाच निघून जातो. मला आवरायचंय, मी चालले. नको, जाऊ दे, सोडा. नॉनसेन्स. काय कुठे काय? तुम्ही असं काय करता? चाल ना, काय चाल ना. हे बघा, मला आता भांडे पण घासायची पडलीत, माहितीये का? मी कसं लागत सकाळी ते आईन ते आले होतेच ना, तर आवरायचं बाकी आहे. मी कसं लागल तर काय काय असंच पाहिजे. कसं आहे? काय नाही रे. काय चाललं होतं एवढा वेळ लावला दरवाजा ओपन करायला? अरे बाबा, आज इतक्या ऑर्डर होत्या. हे पाण्या ना. हो, आणते. अच्छा, आराम करत होता का मग? अरे इतक्या ऑर्डर होत्या आज. आज कमीत कमी 3,000 रुपये रोज पडला. अरे वा, मस्त ना. मग वहिनी बरं का प्लीज. द्या इकडे ग्लास. छान आहे. मला आण काय आली. तुम्हाला पण आलं? हो मला. अरे माझं थोडं काम होतं तुझ्याजवळ. काय? अरे नेमकं तुझ्या वहिनीला आणायचंय, म्हणजे सुट्टी आहे तिला उद्या. वहिनी बोल ना काय काम होतं? नाही, जाऊ दे ना त्यांना. काय वहिनी देखत नाही बोलायचं का? हा, थोडं पर्सनल आहे. हा ठीक आहे, मी आतमध्ये सांगते. अरे एक काम होतं, ते माझ्या सामानाला नाही का उद्या सुट्टी, तर तिला नाही का घेऊन यायचं होतं, पण रूमचा जुगाड नाही. अच्छा. हां, नेमका रूमचा जुगाड नाही होतं. मी सगळ्यांना विचारलं, पण मी म्हटलं तुझा रूम आहे, म्हटलं तुलाच विचारतो डायरेक्ट येऊन. लॉजवर नाही म्हणते का? नाही म्हणते ना, लॉजवर घाबरते ना ती म्हणे घरगुती रूम असला चालेल म्हणे. लॉजवर कसं आहे, कुठं कॅमेरे वगैरे लपवलेले असतात, मग ती कम्फर्टेबल नाही, आणि एक तर घाबरते नाही का, थोडी घाबरट आहे ती मुलगी. त्याच्यामुळे म्हटलं तुला विचारून घेतो. नाही रे, कामाला आहे. मी आधी घेऊन आलो होतो ना तिला. आहे ओके कामाला. हां बरं, पण 2 शब्द वहिनीला विचारावं लागेल तुझ्या. ठीक आहे, विचार ना. हो ठीक, विचार आणि मला सांग. म्हणजे कसं उद्या माझं तरी काम होऊन जाईल.
मी ना तुला विचारतो. हो ठीक आहे. काय म्हणते काही नाही विचारतो. ठीक आहे, हो बोलले तर जाऊ नको. तुला काय करायचं माझी तयारी आहे, तुला पूर्ण टेन्शन नको. मी काय म्हणतो, काय? ऐक ना, तो आहे ना असं म्हणतो होता काय? तुला रूम पाहिजे होता आपला, त्याची गर्लफ्रेंड आहे, तुला पाहिजे होता. ऐक ना, असं काय करतो तुम्ही आपल्या घरात? काय होतं आपण जाऊन एक तासभर कुठेतरी ठीक आहे, आपण मॉलला जाऊन येऊ. मॉलला जाऊन येऊ तोपर्यंत तिचं. ठीक आहे, चालेल. चालेल. झालं का बोलणं? ऐक ना, हां ती म्हणते का उद्या नको, आज येत असेल तर मग आम्ही जातो एक तासभर मॉलला. आज का? आज पण तिला उद्या सुट्टी होती, तरी पण मी विचारून बघतो. बघ. बरं चालेल, मी तिला विचारून बघतो. ये मग तुम्ही आले का मी मग जाऊ बाहेर. ठीक आहे. मॉलला जाऊन येऊ, आम्ही शॉपिंग करू 2-3 तास, तोपर्यंत तुम्ही थांबा. हां मग 2-3 तासातले होऊन जाईल. चालेल ना तुला? हो ठीक आहे मग. मी तिला फोन करून विचारतो पहिले. ठीक आहे, आणि तुला फोन करतो, नाही तर मग डायरेक्ट घेऊन येतो. थांब ना, अजून थांब ना, येऊ दे त्यांना. बरं अजय जातो. हो मी एक तर फोन करून विचारतो, तुला फोन करायला, नाही तर डायरेक्ट घेऊन ये, डायरेक्ट घेऊन ये. जाय ठीक. जाय, मी आहे ना, जाय, तुला टेन्शन घेऊ. हे दरवाजा लाव. म्हणजे आपलंच घर असून आपण जायचं का घराच्या बाहेर? मला बिलकुल नाही आवडत असं. आणि तुझ्या वेळेस तो बाबूराव रूम देत नव्हता का आपल्याला? जी तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मग आताची त्यांच्यावरची वेळ आहे म्हणजे असं नाही राहत. हे बघ, कोणाची बी 2ची 4 हात करायचे राहतात. तुला असं डोकं कसं नाही चालत ग तुझं? येडीच राहिली, ते डोकं एक खोक आहे तुझं. जाऊ दे बाई, तुम्ही असंच करता. चल ते येईपर्यंत कामावरून घेऊ. चाल आपण कामावरून नाही, चाल. शांत बसा. काय नाही, असं काही नाही करायचं. मग जायचं. मी माझं चिडले. ओ चिडले. माझ्याशी बोललो. हे बघा, चिडले तुम्ही बोलणार नाही नंतर तुमच्याशी. हा नको बोलू माझ्याशी. पिल्लू काय पिल्लू पिल्लू करते मी. Sorry ना. पिल्लूला काय लागतं ते देत नाही. पिल्लू काय करते, गाडीला डिझेल ओतलं तेव्हा गाडी पळत. आलं द्या. बघितलं ना? आलो आलो. अरे आलो बरं का घेऊन तिला. हो चल, ये ना मध्ये नाही बस. बसा बस. पाणी आणू? नाही पाणी तोंड सोडून टाका, बिंदास राहा, काही अडचण नाही. बस आजी बस. हो असं समजा का तुमचंच घर. हा, एकदम काय काळजी काय नको. मनाने राहा. ये अजय बस बस. काय लाजू नको. आज दिवसभर घर तुमचंच आहे. अरे ती खूप लाजते नाही का, बघितलं ना तोंड बिंड बांधून आली. त्याला लाजणं नाही म्हणत, घाबरणं म्हणतात. हा तेच तेच म्हणणं होतं, घाबरणं. भाऊ आहे का? भाऊ आहे का तुला? हो ते ना हा, ही पण आहे ना, ही पण पहिले अशीच लाजायची. हा का? तर लाजायचा विषय नसतो. ते आमचे म्हणजे आता मला पण भाऊ आहे ना, मी माझ्या भावाला बांधून म्हणजे घाबरून तोंड बांधून यायचे. पण जे काम करायचे ते करायचे. जो कार्यक्रम वाजायचा ना तो बरोबर वाजायचे. प्रेमासाठी एवढं तरी करावं आम्ही लागतं. तुला सांगतो बरं का अजय, तुला तरी इथं रूमवर येतोय. हा.
आम्ही ऊस सोडले नाही, मका सोडले नाही, बाजरी सोडली नाही. अजिबात. ते तर जाऊ दे, एकदा अंधारात दिसलं नाही बिलायतात गेलो. जेव्हा काटे टोचले तेव्हा कळलं. आधी फॉर्म मध्ये काटे बी टोचले नव्हते. झाल्यावर टोचले असतील ना. झाल्यावर टोचले. काय करतात एनर्जी राहते. तेच ना. अरे इकडे ऊस बी नाही आणि काहीच आता नाही. समाधान वाटलं. हा, आता समाधान वाटलं. इकडे एक तर ऊस नाही, काही नाही. काय लाज होती. चला तुम्ही कधी जाताय? म्हणजे एवढी घाई झाली अरे का तुला? म्हणजे मी काय तुम्ही म्हणते, जाणार होते ना त्याच्या. म्हणजे एवढी घाई नाश्ता झाली वगैरे का? केला का? आमचंच घर आहे बसून. नाश्ता वगैरे करून आलेत का? करून देऊ काही? नाही नाही काही नका करू. केला मी काय नाश्ता. हा. ते तिथे गोळी ठेवलं का लागली तर काय? हो हम्म? लागणार तर नाही पण लागलीच ना. मी काय म्हणते, ते आपल्याकडे ते आपलेवाले पॅकेट आहे ते देऊन टाकून. बस. मग आता इतकं सगळं देताय तुम्ही. गोळी दिली गोळी. हम्म. चल मग आम्ही येतो शॉपिंग करून. आज भरपूर शॉपिंग करून येणार आम्ही. मोबाईल 5 घ्या. तास. तिथं मोबाईल पडलाय. 5 तास हा. धर तुझा मोबाईल. 5 तास जाणार आहे बरं का आम्ही शॉपिंग करायला. हा काही वाटलं पाणी वगैरे ताण लागली तर इकडं आहे. आणि मी तुम्हाला ना जेवायला पण बनवून ठेवलेलं आहे, तर तुम्ही खाऊ शकता. चालेल. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहे एनर्जीसाठी, तर तुम्ही ती पण पिऊ शकता. हो आता हो. चालेल. आणि दादा तुम्हाला जर कधी हे पियचं असेल ना आपलं दूध, हा, तर हा. आहे गरम करून ठेवलेलं. हो हो चालत. थँक्यू बरं का. प्रोटीन साठी चांगलं असतं. बेस्ट ऑफ लक बरं का. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बस ना. चला. Nonsense. नवीन कप्पल आहे, बेस्ट ऑफ लक दिला पाहिजे ना. मग काय हातात हात घेऊ का? पाऊस चालू आहे, मोठी गाडी घेऊन जाऊ आपण बरं का. हा ते लावून घ्या मधून. हो हो लाव बरं मधून. तो दरवाजा लावून घे. झाला आता आपलाच रूम. लय दिवस झाले आपण भेटलो नाही ना. पण आपण कॉफी शॉपला भेटलो असतो ना. अगं कॉफी शॉपला भेटून काय झालं असतं. काय झालं असतं म्हणजे? आपल्याला जे करायचं होतं ते कॉफी शॉपमध्ये थोडी होतं. काय करायचंय आपल्याला? काय करायचं म्हणजे जे आधी केलं होतं ते. नाही हो, खूप त्रास होतो. त्रासचं काय? मग जेव्हा रेग्युलर करू नंतर त्रास नाही होणार ना. हम्म? नका पण. काय झालं तर? अगं मग आपण लॉजला गेलो नसतो का. नाही बापरे, लॉजला नको. तिथं नाही का कॅमेरा लपवलेले असता माहिती का. मी माझी मैत्रीण जायची ना तिच्या बॉयफ्रेंड सोबत, तर तिने मला सांगितलं कॅमेरा लपवलेले असता म्हणे तिथे. अगं कॅमेरे वगैरे नसता पण ठीक आहे, तू घाबरते म्हणून तर मित्राला विचारलं रूमचं. मग आता तो त्याच्या मस्त गेला बाहेर. मस्त एकटं सोडलंय त्याने. आता ये इकडून, ये तू ये ना इकडून, ये ना. मग कुठून सुरुवात करायची? गप्पा मारायला बोलवला ना. कोण बोललं गप्पा मारायला? मग हा मग मित्राला ठेवलं नसतं का मी घरी गप्पा मारायला? त्यांना का पाठवलं हो बाहेर? त्यांनी बरं थांबू दिलं आपल्याला इथे. मग तो माझा मित्र आहे, त्याला कळालं की मी कशासाठी पोरगी आणतोय. नाही पण असं नाही केलं पाहिजे ना. अगं असं करायचं म्हणजे एक तर बाहेर लॉजला नाही म्हणते, माझ्या घरी तर तू येऊ नाही शकत, तुझ्या घरी तर मला जमणार नाही. नाही म्हणते तू, तुझ्या घरी नाही, माझ्या घरी नाही, लॉजला नाही, मग कुठं? नका हो. असं बाहेर कुठं पण गेलं ना, कधी भावाने पाहिलं ना, तो असा मारेल मला, असं मारेल आणि माझे कॉलेज पण बंद करून टाकेल. मग आपलं कायमचं भेटणं बंद होऊन जाईल. आता इथं तुझा भाऊ येणार आहे का? नाही इथं तर नाही येणार, पण त्याला जर कळालं मी आज कॉलेजला टप्पा देऊन तुमच्याकडे आली तर कसं करायचं मग? कॉलेजला कुठं जाणार आहे तो? आणि कोण सांगणार त्याला टप्पा दिलाय तू? तो लय लक्ष ठेवतो माझ्यावर. त्याचे लय मित्र आहे माझ्या कॉलेजला.
मित्रांचं जाऊ दे, पण आपण कशासाठी आलोय? तू काय बोलते? अहो एकदा काय झालं, तुम्ही आणि मी बाहेर गेलो होतो ना कॉलेज रोडला. हम्म. मग त्याच्यानंतर मी घरी गेली, म्हणे तू सुट्टीच मारली म्हणे आज. मला फोन आला तर म्हणे. तर मग मी त्यांना खोटं कारण सांगितलं की माझ्या मैत्रिणीची आज तब्येत बिघडून गेली, मग मी हॉस्पिटलला गेली होती तिला घेऊन, म्हणून मला कॉलेजला जाता नाही आलं. अच्छा. असं तेव्हा खूप मुश्किलीने वाचली मी. माझ्या मैत्रिणीला बरं मी आधीच सांगून ठेवलं होतं की काय झालं तर तू सांभाळून घे असं, म्हणून तिने सांभाळून घेतलं. मग मी त्याला असं कारण सांगितलं, तर मग ऐकून घेतलं. मग त्यांनी बरं झालं ऐकलं, नाही तर मला तर घाम फुटला होता की बापरे आता मारता का काय मला आणि माझी कॉलेज बंद करता का काय. आपलं भेटणं नको बंद व्हायला बस. मला अगं तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचंय. हा, मग एक काम करू आपण, थोडे दिवस झाले ना, आपण लव्ह मॅरेज करून घेऊ, कोर्ट मॅरेज. चालेल चालेल, तसंच करावं लागेल. आपण कोर्टात जाऊन लग्न करून घेऊ, म्हणजे कसं तू माझ्या जवळच राहशील, मग मला याला तुला रूम मागायला लागणार नाही. आपण आपलं घर घेऊ स्वतःच. बरं ते सोड ना. मग काय आता कशासाठी रूम घेतलाय? तू काय रिकामी बडबड करते? जाओ तुम्ही. जाऊ काय? मला भीती वाटते. कशाची भीती झालं तर? वाटते? मग काही झालं तर चांगलंच आहे ना, तुझ्या घरचे हा म्हणतील, लग्न तरी लावून देतील. नका नका, अगं लग्न तरी लावून देतील ना. काय जाऊ द्या ना, सोडा. दुसरं काहीतरी बोला. दुसरं नाही तिसरं नाही, पहिलंच धरायचं आता. ऐका ना, लाईटीचं काय? लाज वाटते मला. बंद करू का मग? ये ना, मग आता लाईट पण बंद केला.